अशी आहे आणि ही जागा ही माननीय बाळासाहेबांची अत्यंत आवडती जागा होती. त्यांनी आणि सर्व झाडं या ठिकाणी आहेत, त्यामुळे हिरवाई इथे फार आल्हाददायक अशी आहे आणि ही जागा ही माननीय बाळासाहेबांची अत्यंत आवडती जागा होती. त्यांनी अनेक वेळा इथे ते येत असत. अनेक थोड्या मोठ्यांच्या भेटी बाळासाहेबांनी इथे घेतल्या, त्या मोजक्याच झाल्यात परंतु इथे झाल्या. अगदी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सुद्धा बाळासाहेबांसोबत इथे आले होते. अनेक मान्यवर इथे त्या काळामध्ये बाळासाहेबांच्या त्यांच्या भेटीगाठी इथे झालेल्या आहेत. अशी हे स्थळ निवडण्यामागे ही प्रमुख भूमिका होती की माननीय बाळासाहेबांची अत्यंत आवडती जागा आणि इथे एक अप्रतिम जागतिक दर्जाचं स्मारक उभारण्याचा आमचा निर्धार आहे. त्याचे पुढचा जो टप्पा आहे, आता इथली सगळी दालनं ही भूमिगत म्हणजे बेसमेंटमध्ये आहेत आणि ती दालनांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये जे कथानक बाळासाहेबांचं जे चरित्र, त्यांचा जीवनपट सगळं उलगडून दाखवायचं आहे, ते सगळं काम पुढच्या काळात होणार आहे. आणखी काही महिने त्याच्यासाठी लागतील आणि त्याचीसुद्धा अंमलबजावणी MMRDA ही अंमलबजावणी यंत्रणा करणार आहे. त्यामुळे ते टेंडर प्रक्रिया वगैरे ते सगळी आता सुरू होणार आहे आणि काही महिन्यानंतर याचं भव्य असं उद्घाटन सर्व जनतेसाठी ते खुलं करून देण्यासाठी होणार आहे. एक उल्लेख करावा असं वाटतो की 1927 23 जानेवारी हा बाळासाहेबांचा जन्मदिन, म्हणजे येत्या 23 जानेवारी 2027ला बाळासाहेबांची जन्मशताब्दी आहे. परंतु ते जन्मशताब्दीचं वर्ष 23 जानेवारी 2026ला सुरू होईल, म्हणजे अजून आतापासून बरोबर 1 वर्षाने. आणि आमचा असा पुरेपूर प्रयत्न राहील की जन्मशताब्दी वर्ष 23 जानेवारी 2026ला सुरू होण्यापूर्वी हे स्मारक सर्वार्थानं पूर्ण करून लोकार्पण त्याचं केलं जाईल असा मला विश्वास वाटतो. आपण सर्वजण आलात, आपल्याला धन्यवाद आणि आपलं स्वागत. मी आदित्य ठाकरे यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत मांडावं. धन्यवाद. आज सर्वांचं मी इथे स्वागत करत आहे. अनेक लोक मला हे प्रश्न विचारत होते की हे पूर्ण कधी होणार, आज पूर्ण झालं आहे का, आज उद्घाटन आहे का. तर आज उद्घाटन नाही आहे, पण आज एक महत्त्वाचा टप्पा आपण पूर्ण केलेला आहे, ते म्हणजे फेज 1 जे ह्या राष्ट्रीय स्मारकाचा होता तो पूर्ण झालेला आहे. मला आठवतं ह्याचं भूमिपूजन तेव्हा मुख्यमंत्री उद्धवसाहेबच होते आणि तेव्हापासून आतापर्यंत अनेक बैठका झाल्या, रिव्ह्यू मीटिंग झाल्या, साईट व्हिजिट झाल्या. स्मारकामध्ये पहिली जी गोष्ट दिसते तो म्हणजे पुतळा असतो आणि ती संकल्पना बाजूला ठेवून वंदनीय हिंदवी सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजे माझे आजोबा ह्यांनी जीवनात काय नक्की घडवलेलं आहे, मुंबईत काय घडवलं, महाराष्ट्रासाठी काय केलेलं आहे, त्यांची जी पूर्ण कथा आहे, जे काही पूर्ण त्यांचं जीवनाचा काळ होता आणि त्यांचं जे काही समाजात असेल, राजकारणात असेल जे योगदान आहे, ते आता पुढच्या दुसऱ्या भागात येणार आहे. पहिला जो भाग होता, पहिला जो टप्पा होता, आजचं जे आर्किटेक्चरचं पार्ट होतं ते पूर्ण झालेलं आहे आणि ते आज आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व सन्माननीय नेत्यांना, लोकप्रतिनिधींना, मीडियाच्या माध्यमातून आपण जनतेसमोर आणत आहे. कॉन्टेंटचा जो भाग आहे, जे काही डिस्प्ले होणार आहे, तो दुसरा टप्पा असेल. त्याचं काम लवकरच सुरू होईल आणि जसं देसाई साहेबांनी सांगितलं की पुढच्या 6 महिन्यात आपण तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. 6 ते 8 महिने लागतील. एक महत्वाची गोष्ट आहे की ही जागा, ही वास्तू फार महत्वाची आहे. ह्याचं जे लोकेशन आहे आपण पाहताय, समुद्रकिनारी आहेच, पण ह्या तत्कालीन महापौर बंगल्याचं महत्व एवढं आहे की माझे आजोबा वंदनीय हिंदवी सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेची सत्ता असो किंवा मुंबईवर जे वर्चस्व असो, जसं मातोश्रीतून तेवढंच इथून अनेक बैठका असतील, मीटिंग असतील, महत्वाचे निर्णय असतील किंवा दसऱ्याच्या सभेच्या आधी इथे येऊन थांबणं असेल, लोकांना भेटणं असेल, भेटीगाठी असतील, ते इथूनच झालेले आहेत. दुसरा योगायोग हा आहे की जिथे स्मारक होत आहे ह्या वास्तूमध्ये, तिथेच समोर आपण पाहिलं असेल छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आहे आणि त्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचं नाव शिवाजी पार्क असं 1927 मध्ये अधिकृतरित्या केलं होतं.
त्याच वर्षी 1927 मध्ये वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जन्म झाला होता. म्हणजे हा योगायोग असावा की नेता आणि ज्या नेत्यांनी जिथे सभा गाजवल्या, देशाला एक वेगळी दिशा दिली, ते देखील मैदान अधिकृतरित्या जन्माला त्याच वर्षी आलेलं होतं. तसंच दुसऱ्या बाजूला पाहाल आपण तर आपला बँड्रावरळी सिलिंग आपल्याला दिसतो. मला वाटतं 1999 साली ज्याचं भूमिपूजन झालं, ती विजन पण त्यावेळी वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचीच होती. खरं तर ते नरिमन पॉईंट पर्यंत जाणार होतं, मग सरकार बदललं, अनेक गोष्टी झाल्या. पण दोन्ही बाजूला पण पाहाल तर साधारणपणे काही ना काही त्यांचं एक नातं आहे, अर्थात पूर्ण मुंबईची आहे. पण आज हे घडवत असताना काही महत्वाच्या गोष्टी याच्यात लक्ष केंद्रित करून आम्हाला काम करायचं होतं. पहिली गोष्ट म्हणजे जसं देसाई साहेबांनी सांगितलं CRZ, दुसरं म्हणजे हेरिटेज वास्तू, तिसरी उद्धव साहेबांचे आम्हाला आदेश होते की एक सुद्धा झाड न तोडता इथे किंवा त्याला धक्का न लावता तुम्ही काम केलं पाहिजे. तसं आम्ही वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. चौथी गोष्ट म्हणजे जे आम्ही वारंवार पाहिलेले, मग इथे श्रद्धाताई आहेत, स्नेहलताई आहेत, रावते साहेब आहेत, अनेक महापौर जे इथे राहून गेलेले आहेत, सुनीलजी पण आहेत, अनेक महापौर जे राहून गेलेले आहेत, त्यांना माहिती आहे की पावसाळ्यात इथे जे वारे वाहतात, जो पाऊस येतो आणि ज्या लाटा येतात, त्या लाटांनी हा बंगला देखील हादरायचा, ते देखील प्रोटेक्शन देणं गरजेचं होतं. हे सगळं काम पाहून स्मारक बनवायचं होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे स्मारक जेव्हा बनवत होतं तेव्हा स्मारक देखणं व्हावं, त्याला एक एस्थेटिक सेन्स असणं गरजेचं आहे. कारण घरी लहानपणापासून मी पहिलं आजोबांसोबत, मग वडिलांसोबत, की ही फाईल जरी अशी वाकडी असली तरी ते सरळ करणं हे गरजेचं असतं. फ्रेम वाकडी असेल तर एक आर्टिस्टिक एस्थेटिक सेन्स त्यांना देणं गरजेचं होतं. एखाद्या कलाकाराचं स्मारक कसं होईल ते देखील बघणं महत्वाचं होतं. आणि आल्यानंतर वाटलं पाहिजे की जागतिक दर्जाचं आहे. तर मला वाटतं पहिला टप्पा आज आपण पूर्ण केलेला आहे. त्याचा आज थोडा आपल्याला एक साईट व्हिजिट येतात आणि पुढच्या टप्प्यासाठी आपला तेवढाच सहभाग लागणार आहे, पत्रकार मित्रांचा सहभाग लागणार आहे. जगभरात ज्यांच्या आठवणी मोठ्या साहेबांच्या असतील, बाळासाहेबांच्या असतील, त्यांचं योगदान, माझ्या आजोबांबद्दल ज्या आठवणी असतील, जे काही तुमच्याकडे गोष्टी असतील, काही आपल्या साठवण्यात काही असेल, ते योगदान देखील आम्हाला लागणार आहे. धन्यवाद. मी विनंती करीन पक्षप्रमुख उद्धव साहेबांना 2 शब्द बोलायला आणि मग पत्रकार परिषद आपण करू.